तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे महान होते ज्यांच्या नावाला यमराज जे आहे ते यमदूत घाबरायचे, एवढे शक्तिशाली आणि त्याचबरोबर भगवंतांना अत्यंत प्रिय। अहो भगवंतांचे शुद्ध भक्त, एवढं प्रेम भगवंतांचं, आणि त्यांच्या गुणाचं गान आपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत। जर करता आपण भगवंतांच्या महान भक्तांचं गुणगान केलं तर पांडुरंग सुद्धा प्रसन्न होतील, आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी आणि आपल्या स्वतःच्या हृदय शुद्धीकरणासाठी आपण संक्षिप्त रूपामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहोत। म्हणून आजपासून आपण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर जे आहे ते थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। तर कृपया करून आपण या शृंखलेमध्ये सर्वांनी जे आहे ते राहायचं आहे आणि एकाग्रतेने याचं श्रवण करायचं आहे। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्वज ज्यांचं नाव विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबा हे फार महान भक्त होते, भगवंतांना अत्यंत प्रिय भक्त होते आणि विशेष म्हणजे सर्व सद्गुणांनी संपन्न होते। यशास्ति भक्तिर भगवती अकिंचन सर्वै गुणैस्तत्र समासते सुरा। भगवंतांच्या भक्तांमध्ये सर्व दैवी गुण असतात असे विश्वंभर बाबा सर्व दैवी गुणांनी संपन्न होते। आणि एके दिवशी विश्वंभर बाबाची आई त्यांच्या जवळ येते, म्हणते की बाळा, अरे आपले सर्व जे आहे ते पूर्वज प्रतिवर्षी दरवर्षी काय करायचे, पंढरपूरला जायचे, पंढरीची वारी करायचे, म्हणून आपण ही वारी चुकवली नाही पाहिजे। हा जो नित्य नियम आहे तो आपण कंटिन्यू केला पाहिजे। म्हणून संत सांगतात, नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी। आपण नित्य नेम भगवंतांचं नामस्मरण नित्य नियमाने केलं पाहिजे, पंढरीची वारी नित्य नियमाने केले पाहिजे। आई म्हणते की बाळा, आपला जो नित्य नियम आहे तो नित्य नियम तू पूर्ण केला पाहिजे। आणि जेव्हा आई अशा म्हणतात, विश्वंभर बाबांना एवढा आनंद होतो, ते म्हणतात की धन्य आहेस तू, धन्य आहे माझी आई, धन्य आहेत असे माता पिता, जे माता पिता आपल्या मुलाबाळांना भगवंतांकडे जाण्याचा मार्ग दाखवितात। श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन येतं, हेच खरे माता पिता आहेत, जे माता पिता काय करतात, आपल्या मुलाबाळांना मुक्तीचा मार्ग दाखवतात, या भौतिक जगतातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात, भगवंतांकडे जाण्याचा मार्ग दाखवितात, तेच खरे माता पिता। आणि एवढे प्रसन्न होतात, एवढे आनंदी होतात। आणि प्रिय सज्जनानो, ज्याप्रमाणे भुकेलेल्या व्यक्तीला भोजन द्यावं तो किती आनंदी होणार, जो तहानलेला व्यक्ती आहे त्याला पाणी द्यावं प्यायला किती आनंदी होणार, अगदी त्याप्रमाणे विश्वंभर बाबा अतिशय आनंदी झाले। आणि ज्याप्रमाणे नदी समुद्राच्या दिशेने वाहत जाते, अगदी त्याप्रमाणे विश्वंभर बाबा जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने भक्तांच्या सोबत हरिनामाचा गजर करत जे आहे ते कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, भगवंतांचं नामस्मरण करू लागले, गजर करू लागले, आनंदामध्ये नाचत नाचत पांडुरंगाचं गुणगान करत आपल्या मित्रांसोबत भक्तांसोबत पंढरपूरला जाऊ लागले। आणि असा हर्ष हृदयामध्ये की कधी मी पंढरीला जाईल आणि कधी मी त्या पांडुरंगाचं दर्शन घेईल असा भाव हृदयामध्ये धारण करून विश्वंभर बाबा पंढरीच्या वारीला निघाले। आणि ज्या क्षणी पंढरपुरामध्ये त्यांचं आगमन झालं, एवढा हर्ष झाला, आनंद झाले, खूप खूप आनंदी झाले। आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम कुठे गेले ते, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा।
आणि चंद्रभागेमध्ये गेले, प्रणाम केला आणि त्या चंद्रभागेमध्ये जी सर्व पापातून मुक्त करणारी आहे, करी तसे पाप भंगा, पापातून मुक्त करणारी आहे, त्या नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आल्यानं पुंडलिक राहे बंधू, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन ते आले पांडुरंगाच्या दर्शनासाठी. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि आल्याबरोबर जे आहे ते डायरेक्ट दर्शन पांडुरंगाचं केलं का? नाही, सर्वप्रथम त्यांनी गरुडजीचं दर्शन केलं. गरुडजीचं दर्शन केल्यानंतर हनुमंतांचं दर्शन केलं. प्रिय सज्जनांनो, भगवंतांकडे जाण्याची हीच पद्धत आहे. आपण जर डायरेक्ट भगवंताकडे जातो म्हणलं तर नाहीये. आपल्याला भगवंताकडे जर जायचं असेल तर भक्ताच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे जाऊ शकतो. ज्याप्रमाणे वृक्षाचं मूळ हे सर्वस्व काही आहे, परंतु त्या मुळाला पाणी जर करता आपल्याला द्यायचं असेल तर ते मातीच्या माध्यमातूनच ते पाणी पोहोचतं. अगदी त्याचप्रमाणे जर करता आपल्याला भगवंताकडे जायचं असेल तर भक्तांच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे जाऊ शकतो. गरुडजींचे आशीर्वाद घेतले, हनुमंतरायाचे आशीर्वाद घेतले आणि त्याच्यानंतर जे आहे ते पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गेले. आणि काय सांगावं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. या डोळ्याने पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर खरं सुख त्याच्यातच आहे आणि भगवंतांचं हे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. एवढा आनंद झाला त्यांना, एवढा आनंद झाला. परंतु दर्शन कसं घेतलं बरे? डायरेक्ट मुखाचं दर्शन घेतलं का? नाहीये. दर्शन घेण्याची पद्धत कशी आहे हे संत आपल्याला शिकवितात. सर्वप्रथम आपण भगवंतांच्या चरणकमलाचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते चरणकमलापासून आपण असं वर जे आहे ते भगवंतांच्या मुखकमलाकडे जे आहे ते आपण गेलो पाहिजे. मुखकमलाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि विश्वंभर बाबाने पाहिलं, सुंदर ते ध्याना उभे विटेवरी, सुंदर ते ध्याना उभे विटेवरी. असं भगवंताचं रूप सुंदर जे आहे ते विटेवर उभे राहिलेले आहेत. करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया. करकटेवरी कमरेवर हात ठेवलेले आहेत. तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण केले. तुळसी हर गळा कासे पितांबर. असं भगवंतांचं लावण्य पाहिलं, असं भगवंतांचं रूप पाहिलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. जणू काय विश्वंभर बाबा असं काय बघत होते की जणू काय भगवंतांचं ते रूप त्यांच्या नेत्राद्वारे पान करतायत की काय. असं भगवंताचं रूप पाहून एवढे डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहत होते आणि तिथून जायची इच्छा होत नव्हती. आणि पंढरपूरमध्ये काही दिवस राहिले विश्वंभर बाबा प्रतिदिन भगवंतांची सेवा करायचे. परंतु ग्रस्त आश्रमामध्ये असल्या कारणाने काही जबाबदाऱ्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी परत देहूगावला येणं आवश्यक होतं. परंतु विश्वंभर बाबाची इच्छा अजिबात होत नव्हती, पाय निघत नव्हता. साक्षात पांडुरंग म्हणतात की हे विश्वंभर, तू माझा फार प्रिय भक्त आहे. तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे माझंही तुझ्यावर तेवढं प्रेम आहे. परंतु हे बाळा, तू चिंता करू नको. अरे मी कुठे योग्यांच्या हृदयामध्ये नाहीये. ज्या ठिकाणी यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त संकीर्तन करत असतात, ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करीत असतात, त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. म्हणून तू चिंता करू नको, मी तुझ्या सोबतच आहे. विश्वंभर बाबा जे आहे ते भगवंतांचं नाम चिंतन करीत परत वापस देहूला येतात. देहूला आल्यानंतर त्यांना रावत नाही. 15 दिवस झाले की परत पायी 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 पंढरपूरला जातात. पांडुरंगाची सेवा करतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि परत जे आहे ते वापस येतात. अजून 8-10 दिवस राहतात. परत 8-10 दिवसानंतर एकादशी आली, नवमी आली की नवमीला जे आहे ते परत ते पंढरपूरला जातात. असं जे आहे ते कित्येक महिने होतं. एके दिवशी विश्वंभर बाबा विश्राम करीत असतात. विश्राम करीत असताना साक्षात पांडुरंग त्यांच्या स्वप्नामध्ये आले. आणि भगवंत फार दयाळू आहेत, फार कृपाळू आहेत. भगवंतांना आपल्या भक्तांचं कष्ट पावत नाही की विश्वंभर बाबा पायी पायी येतात, किती त्रास होत असेल त्यांना. आणि पांडुरंग म्हणतात की हे विश्वंभरा, तू दर 15 दिवसाला माझ्याकडे येतो,
परंतु तुझे कष्ट मला पाहेनात, म्हणून मीच जे आहे ते देऊमध्ये आता येऊन राहतो. आणि भगवंत विश्वंभराच्या आमराईमध्ये गेले आणि आमराईमध्ये गेल्यानंतर एकदम लुप्त झाले आणि विश्वंभर बाबाचं जे आहे ते स्वप्न तुटलं. विश्वंभर बाबा लगेच झोपेत उठल्यानंतर साऱ्या वैष्णवांना गोळा केलं आणि म्हणले की चला पांडुरंग आले, भगवंत आलेले आहेत. आणि आमराईमध्ये गेले. त्या ठिकाणी जे आहे ते सुंदर फुलांचा सुगंध येत होता, तुळशी बुक्का होता आणि त्याच ठिकाणी त्यांनी जे आहे ते हाताने जे आहे ते माती काढली आणि साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग प्रगट झाले. पांडुरंग प्रगट झाल्यानंतर भगवंताची जी आहे ते सुंदर स्थापना केली आणि भगवंताची खूप सुंदर जी आहे ते सेवा होत होती. अनेक वर्ष भगवंतांची सेवा विश्वंभर बाबाने केली आणि वैकुंठामध्ये जाण्याची वेळ आली. विश्वंभर बाबा वैकुंठामध्ये जाण्यासाठी तयार झाले, परंतु त्या अगोदर विश्वंभर बाबांनी प्रार्थना केली की हे भगवंता, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे की कृपा करून तुम्ही देहू सोडून जाऊ नका. काय देहू सोडून जाऊ नका भगवंता, या ठिकाणी जे जे जीव येतील त्यांचा उद्धार करा, माझ्या कुळामध्ये जे जे येतील त्यांचाही उद्धार करा, सर्व जीवांचा उद्धार करा, अशी प्रार्थना केली. आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, असे जे आहे ते विश्वंभर बाबा वैकुंठामध्ये निघून गेले. आणि भगवंत देहूमध्ये आतापर्यंत आहेत, परंतु त्यावेळेस सर्व भक्तांची सेवा स्वीकार करू लागले आणि अनेक भक्त याचे पांडुरंगाची सेवा करायचे. आणि हे तुकाराम महाराजांचं वंशज आहे. विश्वंभर बाबानंतर कोण आलं, त्याच्यानंतर जे आहे ते त्या पांडुरंगाची सेवा कशी झाली आणि तुकोबाराय कसे प्रगट झाले, तुकोबारायाने काय सुंदर सुंदर जे आहे ते लीला केल्यात, तुकाराम महाराजांचे जे आहे ते जीवनातील प्रसंग आपण येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. हरे कृष्णा.